दिख रहा हूँ और तुम मुझे इस तरीके से एक्सपोज कर रहे हो। कैसे लोग रहता है बाबा। सूर्य बघ. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग दादा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा कशाला आवाज देते का? काम आहे. गेले त्याची उडी मार. दोन है दोन. कैसे लोग रहता है बाबा. मैंने अपनी ज़िंदगी में पहली बार टेरेस पे कार देखी है. टेरेस पे पार्क की जाती है हमारे यहाँ. मतलब बिल्कुल घुटने में दिमागों वाला काम है. मुझे एक्सक्यूजेस बताए गए हैं कि जो लोग मतलब यहाँ पे नहीं रहते, आउट ऑफ कंट्री रहते हैं, वो लोग अपनी कार को टेरेस पे पार्क करते हैं. लेकिन ये फैशन लग रहा है. सबका ध्यान जो है वो अपने घर पर खींचे, इसलिए वो किया गया एक स्ट्रैटेजी है. सब में चोर लुटेरे सब आते हैं, उनका भी ध्यान खींचे. अपना टेरेस पे अगर कार पार्क करे तो सब अपने घर की ओर देखेंगे और बोलेंगे अरे ये क्या है, अरे ये क्या है. मला जमीन निकलना नहीं कि कार पार्क. अरे वो घर वाला मालिक है ना, अब्रॉड चला गया है, तो नीचे कार रख के ऐसे भी वो चोरी हो जाएगी, तो उन्होंने वो टेरेस पे डाल दी. मैं गंदा दिख रहा हूँ और तुम मुझे इस तरीके से एक्सपोज कर रहे हो. मैं इतना गंदा लग रहा हूँ फिर मंकी मंकी भाई. मंकी तो मेरे पीछे है. मंकी मेरे पीछे है. पण मजाक एक बाजूला, ही कार तिथे पार्क केली का असेल मला खरं नाही कळत. कबाड झाली ती पूर्ण कबाड. अरे यार, पण टेरेसवर पार्क कशी केली माहिती का? ती क्रेनने उचलली वरती आणि मग ठेवली. मैं तो डर ही गई. ऐसे बोलते हैं देख मंकी. ई पॉटी कर दी उसने. ठीक आहे, रेकॉर्ड झालं पाहिजे. प्रत्येक टेरेसवर असं ग्रिल केलं गेलं आहे. फक्त प्रत्येकाचं टेरेस पॅक आहे, कारण की लास्ट मंथपर्यंत इथे 50 माकडं असायचे एका टेरेसवर. 100. तर एक कमिटी केली आणि सगळ्यांनी कंप्लेंट करून ते सगळे माकडं पकडून दिलेत आणि पकडून नेले कुठेतरी नेऊन सोडलंय त्यांना. हे ना दादा. 50 लाख म्हणजे किती बुळबुळाट असेल विचार कर. बुळबुळाट काय होता सिलसिलाट. लावत देते. याच्याकडे कॅमेरा केला की लगेच हा लुक चेंज करतो. मला काय म्हणायचं, एवढे स्मार्टपणा का दाखवायचा ना, उगाच शायनिंग का मारायची. माझ्याकडेच बघतोय तो केव्हाचा. ठीक आहे, आता मी कॅमेरा तिकडे केला की लगेच माझ्याकडे बघेल. मी तुम्हाला डेमो देते आता. ती खेळते आई, ती खेळते. तुझ्यासारखेच आहे बघ. फायनली पाणीपतहून आम्ही निघालो नाशिक करता. आमची डिरेक्ट ट्रेन होती नाशिकपर्यंत आणि आम्ही सकाळी पटकन सगळे जेवण वगैरे करून आवरून रात्री सगळं बॅगा वगैरे पॅक करून बसलेलो आणि सकाळी आवरताच मला जवळपास 10:30 वाजले होते आणि आमचं ट्रेन 12-12:30 काहीतरी समथिंग टाईम होता आणि आम्ही ट्रेनच्या आसपासच होतो. तर आम्हाला ट्रेनपर्यंत पोहोचायला हार्डली पाऊण तास लागला
आणि मग त्याच्यानंतर आम्ही इथे वेट करत बसलो आणि 1 तास म्हणजे जवळपास 1-1:30ला ट्रेन आलेली आहे, म्हणजे लेट झालं होतं. आणि तोपर्यंत हे पोरं जे आहे त्यांना रेल्वे स्टेशनवर हँडल करणं म्हणजे मजाकची गोष्ट नाही आहे. त्याच्यामुळे मग मी एक छान असं ट्रिक काढलं, जे नेहमी काही ना काही त्यांना भेलवण्यासाठी काहीतरी करावं लागतं. तर आम्ही गेम खेळत होतो आणि जवळपास अर्धा 1 तास आम्ही हे खेळत होतो. तर ह्याच्याने ते छान मग्न होऊन राहिले होते आणि त्यांना मनही लागलं होतं. त्याच्यामुळे ते इकडे तिकडे पळतही नव्हते, कारण ट्रेन येत जात असते आणि पोरं कधी काय करतील त्याचा तपास नसतो. तर मग मी त्यांना असं खेळवत होते. आणि जेव्हा मुलांमध्ये असतो ना, तेव्हा कसा टाईम निघून जातो कळतच नाही. हे कुठून आलं मला काहीच समजलं नाही. थांबा, मी आहे ना, हे 8 नंबर विराटचं आहे. आता मी विराटला 8 नंबर लावून देते. ठीक आहे, 8 नंबर. येस. माझा फेवरेट नंबर 8च आहे. केवढं भारी दिसतंय ते. राऊंड काय भेटलं. तर तसंच काही आमचं चाललं होतं. आम्ही गेम खेळत होतो. त्याच्यानंतर ट्रेन आली आणि मग ट्रेनमध्येही मुलांना हँडल करणं एक मोठा टास्क असतो. त्यांना चढवणं, मग मध्ये बसवणं आणि त्यांची चिडचिड पण व्हायला नको, गोष्टी बघाव्या लागतात. आणि आमच्या अराउंड जी पण रश दिसते, तर ह्यातले बरेच लोक महाराष्ट्रीयन होते, म्हणजे सगळे समागमला आलेले सत्संगला. आणि येताना तर आम्ही सोबत नव्हतो, पण जाताना आम्ही सगळे एकाच ट्रेनमध्ये होतो, म्हणजे एकाच ठिकाणचे सगळे लोक होते. काही हैदराबादचे होते, म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनचे, पण महाराष्ट्रातले लोक होते. आणि खूप छान वाटतं की लोक खूप लांबहून येतात आणि वेगवेगळ्या स्टेटचे लोक होते. प्रत्येकाची लँग्वेज वेगळी आणि स्टील ते एकमेकांचा आदर आणि सन्मानाने एकमेकांशी बोलतात. इवन अदर कंट्रीजमधले पण लोक. तर हे सगळं बघून असं प्राऊड फील होतं की इतके स्पिरिच्युअल लोक आहेत जे एकाच वेळी बघायला भेटतात आणि एकमेकांचा आदर सन्मान करतात, रिस्पेक्ट करतात. तर हे सगळं सत्संग किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा अटेंड करतो तेव्हा आपल्याला कळतं. कलियुगात तुम्ही स्पिरिच्युअल आहात, तर ही सामान्य गोष्ट नाही आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या अराउंड असं काही चाललं आहे तरी पण तुम्ही भगवंताला पूजतायत, मानतायत, रिस्पेक्ट करतायत एकमेकांचा. तर तुम्ही साधे व्यक्तिमत्व नाही आहात, ही गोष्ट नेहमी लक्षात असायला पाहिजे. आणि आपल्या अराउंड म्हणजे आपली फॅमिली किंवा आपले लोक यांना पण ह्या लाईनमध्ये आपण कसं जोडलं पाहिजे, तर याची पण जबाबदारी आपली आहे. तर ही खूप मोठी गोष्ट आहे खरंच. आणि स्वतःवर पण प्राऊड असलं पाहिजे आणि आपलं भाग्य किंवा कर्म समजलं पाहिजे की भगवंताने आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीत जोडलं आहे की आपण भगवंताच्या खूप जवळ जाऊ शकतो. ऐकलं म्हणतो मी, किती वेळा सगळे मुलं दुपारी झोपायला नाटक करत होते, इतका त्यांचा आवाज होत होता. तर ह्यांनी आवाज रेस केला आणि सगळ्यांना दुपारी झोपवलं जबरदस्ती. पण उठवतानाही जबरदस्ती उठवावं लागलं. जवळपास 7 वाजले होते आणि उठायला नाटकं करत होते. तर विराटला उठवायची एकच ट्रिक, जर का त्याला उठवायचं असेल आणि त्रास म्हणजे एक असतं ना की रडवायचं नसेल, रडायला नको, तर एखाद्या बिस्किटच्या पुड्याचा किंवा वेपरच्या पुड्याचा आवाज करायचा. विराट असा तडकन उठतो आणि आज तुम्हाला पूर्ण डेमो दिला मी डोळ्यासमोर. आणि हे असे कार्टून जागे असतात, त्रास देतात, तेव्हा एवढी चिडचिड होते. पण जेव्हा झोपेतनं उठतात ना, इतके क्यूट दिसतात, इतके सुंदर वाटतात सगळे. असं वाटतं बघत राहावं, इतके मासूम वाटतात. आणि त्यांना आता झोपू दिलं असताना तर रात्री झोपायला पुन्हा नाटकं केली असते, कारण आम्हाला पूर्ण जी जर्नी आमची ट्रेनची ती झोपेतच कटवायची होती. आणि हे झोपतील तेव्हा सगळी शांतता राहणार, नाही तर भीतीच रात्रीची, इकडे पळतात की काय, तिकडे पळतात की काय. आम्ही जिथे बसलो ना ते पूर्ण बोगी आमचं होतं, फक्त एक शीट सोडलं तर तिथे हे वालं कपल होतं आणि त्यांना हे अंथरूण करून देतात झोपण्यासाठी. सगळ्यांची सेटिंग करूनच मग झोपलेले आहेत आमचे हे. डोंगरा खाली टाक. 12-1 वाजत
राहायला. बिंदास झोप. मी इकडून झोपल. कशाला? आता तुला इकडे बॅग लावतो ना मी, पडू नये म्हणून. ये हो गई छोटी सास, बड़ी सास, उससे भी बड़ी सास, और उससे भी दो बड़ी उधर है. अभी जाने दो, अभी सो जाओ. मग मजा आली होती तुमचं स्वेटर सोडून विराट अरे तुला आवडतं असेल. चलो जी. फायनली गाईज आम्ही पोहोचलो आम्ही किती वेळचा वाट बघत होतो. सो